व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे। त्यासोबतच काही टिप्स पण शेअर करणार आहे, त्या तुमच्या उपयोगी पडतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। काही सजेशन असतील तर तेही सजेस्ट करा। तर चला सुरुवात करूया। तर आज मी घेतलं होतं कपाट आवरायसाठी, कारण आज मला जेवण वगैरे बनवायचं नव्हतं। यांना कधी कधी ऑफिसचं काम साईटवर असते, तर त्यामुळे जेवण घरी करावं नाही लागत, ते बाहेरच जेवतात। तर एकटी असते त्यामुळे, आणि जेव्हा पण मी एकटी असते तेव्हा मला घरी किचनमध्ये जावंच नाही लागत असं म्हटलं तरी चालेल, कारण माझा बाजूची काकू आहे ना, त्या माझं जेवण बनवतात। तर ते पण एक मला टेन्शन नाही। होमली वाईफ्स येते एकदम मस्त, खूप छान आहेत त्या स्वभावाने। सांगेल कधीतरी त्यांच्याविषयी डिटेलमध्ये। तर आज असं कपाट आवरायला घेतलं होतं। तर बरेच दिवस झाले, आता दिवाळी, दसरा, महालक्ष्मी यांच्या सगळ्यांसाठी घरी जाणं येणं झालंच बऱ्याच वेळा। त्यामुळं काय व्हायचं, कपडे काढायचे, तिकडून आलं की धुतले की तसेच ठेवायचे, कोंबून ठेवायचे, असंच चाललं होतं। म्हटलं आज आहे पूर्ण दिवस रिकामा आहे आपण, तर या दिवसाला प्रोडक्टिव्ह बनवूया। त्यामुळे आज मी कपाट आवरायला घेतला। आता इथे बघा, मी टी शर्टच्या अशा घड्या करून ठेवल्या रोल, कारण ना कपाट आमचं खूप छोटं आहे आणि एवढे सगळे कपडे कपाटात बसत नाहीत। त्यामुळे मी कमी जागेचा यूज कसा करता येईल जास्तीत जास्त, त्यासाठी अशा घड्या करत असते। तर ही एक टीप होती आजच्या व्हिडिओमधली। तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही पण असं ठेवू शकता आणि घ्यायला पण इझी जाते। म्हणजे एक घडी उचलायला गेलं तर दुसरी पडत नाही, जी पाहिजे ती तीच आपल्याला व्यवस्थित घेता येते। तुम्ही पण असं करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि त्यानंतर आता हे हँगर्स आहेत, तर या हँगर्समध्ये ना मी साड्या वगैरे काही लटकवत नाही, कारण ना कपाटची हाईट खूप छोटी आहे आणि जो साड्या ठेवायसाठी कप्पा दिला आहे ना, त्याची हाईट पण खूप छोटी आहे। आणि सगळ्या हँगर जर एका लाईनने मी लावले ना, तर माझ्या कपाटचं डोअर लागतच नाही। त्यामुळे मी त्याच्यात साड्या काही ठेवत नाही, साड्या माझ्या बॅगमध्येच असतात। तर हँगरमध्ये छोटे रुमाल, दुपट्टे, माझे स्टोल वगैरे ठेवत असते, कारण काढायला इझी जातात ते। रुमाल कसं घडी करून ठेवले जरी ना, तरी ते कपाट आपण चालू बंद करतो, तर ते, आणि कधी घाई असेल ना, तर ते आपण एक घ्यायला जातो तर दुसरा खाली पडतो। त्यामुळे माझी अशी एक ट्रिक आहे, मी असं ठेवत असते रुमाल वगैरे आणि छोटे कपडे। तुम्हाला जर आवडली असेल ही ट्रिक, तर तुम्ही पण असे कपडे ठेवू शकता, म्हणजे आपल्याला इझिली रुमाल वगैरे सापडून जातो। त्यानंतर इकडे सगळे एका साईडला यांचे कपडे लावून घेतलेले आहेत। आता मोठ्या बॅगमधल्या काही साड्या काढून घेतल्या, कारण गावाला गेलो तेव्हापासून ही बॅग तशीच पडलेली होती। याच्यात काही साड्या, काही यांचे कपडे होते, बरेच दिवस झाले काढले नव्हते, तर ते पण वॉशसाठी काढले होते। आणि याच्यामध्ये पण काही अर्ध्या साड्या आहेत माझ्या गावावरून आणलेल्या, त्या पण म्हटलं सगळ्या साड्या एका बॅगमध्ये करता येतील, तर तेच मी इथे करत होती। आता माझ्याकडे खूप साड्या आहेत, म्हणजे खूप जास्त आहेत। इथे तसं एवढं काम नाही लागत, पण कधीतरी लागेल म्हणून त्याच्यासाठी आणून ठेवलेले आहे। आता तुम्ही बघूच शकता, बरेचशा साड्यानं मेशोवरून पण घेतलेल्या आहेत, कधीतरी शेअर करेल मी तुमच्यासोबत। खूप छान छान साड्या आहेत आणि बजेट फ्रेंडली आहेत। ही काळी साडी पण ना माझी पहिल्या संक्रांतची आहे, खूप छान आहे आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे। करेल मी कधीतरी त्याचा व्हिडिओ काढेल, म्हणजे शेअर करेल तुमच्यासोबत। मी ना या साड्यांमध्ये ना त्या आपल्या डांबराच्या गोड्या असतात ना, त्या ठेवत असते। त्याच्यामुळं ना आपण कधीतरी साडी काढतो ना, तर आपल्याला फ्रेश वाटतं, फ्रेश असा फील येतो। त्यानंतर काही घरी घालायचे कपडे होते, तर ते पण सगळे एकत्र झालेले होते, ते पण सगळे साईडला काढून ठेवले। आता काय झालं, जागा कमी आहे आणि सामान पण कमी आहे आणि कपडे खूप जास्त झाले, तर त्यासाठी मी डीमार्टमधून ही ग्रीन कलरची बॅग आणली होती। याच्यामध्ये आमच्या दोघांचे कपडे ठेवलेले असतात डेली यूजचे, आणि दुसरी एक आहे, म्हणजे जुन्या आहेत दोन, त्याच्यामध्ये पण ठेवते। तर आता मी असं केलं की जे लॉन्ड्रीचे वगैरे कपडे असतात, आपल्याला धुवायचे असतात, ते सगळ्यांसाठी एक बॅग केली, जुनीवाली होती ती। म्हटलं त्याच्यात जे धुवायचे असतील ते जमा करता येतील, आणि ही नवीन आहे, याच्यात डेली यूजचे कपडे ठेवायसाठी ही बॅग केलेली आहे। तुम्ही पण असा यूज करू शकता या बॅगचा। डीमार्टमधून आणलेली आहे, बरीच म्हणजे आहे बऱ्यापैकी, कॉस्टली आहेच म्हणा, पण तरी ठीक आहे। 2-3 वर्ष इझिली आपण वापरू शकतो, कारण माझ्या म्हणजे लग्न झालं तेव्हा घेतल्या होत्या ना, तर आता 3 वर्ष झाले, त्या चांगल्याच होत्या, पण थोडं यूज करून थोड्या फाटल्या होत्या, तर म्हणून त्या मी आता म्हणजे फेकून दिल्या आणि ही नवीन आणली होती। तर याच्यात डेली यूजचे कपडे ठेवलेले आहेत। आता फायनली माझे सगळे कपडे छान नीट व्यवस्थित घड्या करून झालेले होते, तुम्ही बघूच शकता इकडे।
इकडे सगळे शर्ट यांच्या एका साईडला आहेत आणि इकडे पूर्ण टी शर्ट ठेवलेले आहेत. त्यानंतर खालचे तिन्ही पण कप्पे माझेच आहेत. याच्यात सगळे माझे कपडे आहेत. काही याच्यात पंजाबी ड्रेस आहेत, काही याच्यात वेस्टर्न ठेवलेले आहेत. अलग अलग ठेवलेले आहे म्हणजे काढायला इझी जाईल म्हणून. चला झालं कपाट आवरून. आता या कपाटातनं खूप बरेचसे असे कपडे निघालेले आहे जे मी जपून ठेवते. लग्न आधीचे पण आहेत, जपून ठेवलेले आहे, पण ते मी वापरत नाही. मग आता असे कपडे पण मी काढून ठेवले. त्यासोबतच म्हटलं आता एवढं छान कपाट आवरलंच आहे तर काच पण पुसून घेऊया. तर मस्त असं काच पण पुसून घेतला आणि बाहेरून पण त्याचं छान क्लिनिंग करून घेतलं. खूप छान वाटत होतं आणि मेन म्हणजे आजचा माझा दिवस वाया नाही गेला. तो एक प्रोडक्टिव्ह दिवस ठरलेला आहे माझ्यासाठी मस्त. असाच जर थोडा टाईम आपण मॅनेज केला ना तर आपल्याला या गोष्टींसाठी एक्स्ट्रा टाईम काढायची गरज नाही पडत. तर तुम्ही पण बघा, असं तुम्हाला पण असं एखाद्या दिवशी स्वयंपाकाला वगैरे सुट्टी असेल तर तुम्ही पण ही छोटी मोठी कामं करू शकता त्या दिवशी. त्यानंतर काम बरंच झालं होतं. मग एक चहा घेतला. सकाळी भांडे वगैरे घासले होते, मसाल्याचा डबा वगैरे, तर तो पसारा जिथे त्याच्यात भरायचं तसंच बाकी होतं. चहा एन्जॉय केला आणि आता ते पण भरून वगैरे ठेवलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काही टिप्स आवडल्या असतील तर त्याही कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय.